जयश्राम शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी 75% पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा 75% पीक विमा जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। याकरिता शासनाने बऱ्याच तालुक्यांमध्ये दुष्काळ देखील जाहीर केलेला आहे। त्याचबरोबर बऱ्याच तालुक्यांना आणि जिल्ह्यांना नुकसान भरपाई, दुष्काळ अनुदान, त्याचबरोबर अवकाळी पाऊस निधी या विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना पुढच्या हंगामात कामी यावा याकरिता शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत केलेली आहे। आणि आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विमा देखील जमा करण्यात येणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 25% पीक विमा हा दिवाळीमध्ये वाटप करण्यात आलेला होता आणि उर्वरित 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा करण्यात येणार आहे याचीच वाट शेतकरी पाहत आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, या 75% पीक विम्यासाठी कोणते 24 जिल्हे पात्र आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की 75% पीक विमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। याकरिता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली KYC करून घेणे खूप गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांना 25% पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता 100% पीक विमा मिळणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे। व शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा जवळपास 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या 24 जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, यंदा 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी 1 रुपयाचा पीक विमा भरलेला होता आणि यामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी दुसऱ्या टप्प्याकरिता पात्र आहेत। या 50 लाख शेतकऱ्यांकरिता शासनाने तब्बल 2086 कोटी 54 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर केलेला आहे। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। परंतु आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा 75% पीक विमा जमा करण्यात येणार आहे। त्याच्यासाठी शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 75% पीक विम्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, पात्र असलेल्या जिल्ह्यातील पहिला जिल्हा आहे अहमदनगर, त्यानंतर अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, वर्धा, वाशिम, त्यानंतर गोंदिया, त्यानंतर पीक विम्यासाठी पात्र असलेला जिल्हा आहे जालना, त्यानंतर जळगाव, धाराशिव, धुळे, नागपूर, नंदुरबार, नाशिक, परभणी, पालघर, त्यानंतर पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता 75% उर्वरित पीक विमा जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही माहिती न्यूज रिपोर्ट, वर्तमानपत्रे आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।